नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्यासोबत आहेत अमेरिकेतली करोडो रुपयाची नोकरी सोडून भारतामध्ये आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचं ध्येय बाळगून आलेले सूरज कदम, जे की अत्यंत छोट्याशा म्हणजे 600 ते 700 लोकसंख्येच्या गावामध्ये त्यांचा एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आणि तिथून पुढे ते कशा पद्धतीने अमेरिकेत गेले आणि तिथं एवढी मोठी गलेलट्ट पगाराची नोकरी सोडून परत पुन्हा ते भारतात का आले, हा सगळा प्रवास आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा. तसं तर ते माझे वर्गमित्रच आहेत. आपल्याला ही मुलाखत जी आहे किंवा हे जे काही आपले प्रश्न असतील ते अगदी फ्रेंडली विचारायचे. खरंच म्हणजे त्यांचा काय प्रवास आहे तो मला जवळपास माहित आहे, पण तो सगळ्यांना कळला पाहिजे. आणि माझे स्वतःचे वैयक्तिक काही प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल, ते सगळे मला विचारायचे. बऱ्याच दिवसापासून आपण त्यांना बोलत होतो, पण त्यांचं शक्य झालं नाही. पण आज ते आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना आता व्यवस्थितरित्या सगळे प्रश्न विचारणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यांचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर सूरज कदम यांचं स्वागत करूयात. तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद आशिष. बघा, सगळ्यांना एक उत्सुकता असते की बाबा माणूस अमेरिकेत गेला म्हणजे त्याचं शिक्षण नेमकं कुठं झालं असेल, कोणत्या मोठ्या शाळेत शिकला असेल, अशा खूप साऱ्या उत्सुकता असतात की ज्या मुलांमध्ये असतात. मग बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपण आता सध्या खेड्यात आहे, मग आपण जाऊ शकू की नाही. तर त्या संदर्भानं माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा जन्म, तुमचं बालपण आणि तुमचं प्राथमिक शिक्षण याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. तसं माझं बालपण हे चिंचोर्डी गाव, कळमनुरी तालुक्यातील एक छोटं गाव आहे. 600 ते 700 पॉप्युलेशन आहे तिथली. वडील शेतकरी, आई शेतकरी, साधारण घर. आणि तिथल्या चिंचोडीतल्या प्राथमिक शाळेत माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढे तालुक्याच्या ठिकाणी शिकावं म्हणून आईवडिलांनी तिकडे आलं. आणि तिथं महात्मा फुले जी शाळा आहे कळमनुरीची, तिथं माझं शिक्षण पुढचं झालं. तिथंच आशिष आणि आम्ही वर्गमित्र. आणि हे पूर्ण शिक्षण आमचं खूप मजेशीर माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं तिथं. बरं, बघा, जेव्हा आपण सोबत होतो तेव्हा माहिती आहे आपल्याला, आपण दोघं एकाच वर्गामध्ये होतो. आपण कशा पद्धतीनं शिकलो आणि त्यावेळेला शिक्षण म्हणजे काय, किती आनंददायी होतं. असं काही टेन्शन्स नसायचं, ट्युशन नाही, काय नाही. एकदम मस्त मजा करत आम्ही शिकायचो. वर्ग शिक्षकांचा म्हणजे सगळ्या शिक्षकांचा मार पण खायचो, सगळंच करायचो आम्ही. धिंगाणा भरपूर करायचो. पण त्याच्यानंतर अचानकपणे कळमनुरी टू डायरेक्ट अमेरिका, हा पुढचा प्रवास जो आहे तो मात्र खूपच विलक्षण प्रवास आहे. कारण आम्ही एका बेंचवर बसलेले आहेत. आम्ही आपलं इकडेच राहिलो, पण ते अमेरिकेत गेले. पण तरी सुद्धा अमेरिकेतून परत पण आले. म्हणून हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कळमनुरी टू अमेरिका हा प्रवास नेमका कसा घडला, याच्यामागे काय कारण आहेत की तुम्हाला असं वाटलं की तिकडं आपण गेलं पाहिजे, किंवा तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचले. तर थोडक्यात अमेरिकेला जाण्याचं कसं ठरलं ते आम्हाला थोडक्यात सांगावं. माझं जेव्हा 12वी संपलं, 12वी संपल्यानंतर इंजिनिअरिंगला माझा नंबर लागला. कोपरगाव म्हणजे छोटंच गाव आहे नगर जिल्ह्यात. तिथलं संजीवनी कॉलेजमध्ये मला कम्प्युटर इंजिनिअरिंगची सीट भेटली. पुढे कम्प्युटर इंजिनिअरिंग करताना एक असे माझे मित्र होते ज्यांचे नातेवाईक अमेरिकेत होते. आणि ही खूप मजेदार घटना झाली होती माझ्यासोबत. त्या मित्राच्या नातेवाईकांनी डिजिटल कॅमेरा, त्यावेळेस डिजिटल कॅमेरा नवीन आलेला. डिजिटल कॅमेऱ्याबद्दल तशी फार चर्चा आहेच इकडे तिकडे. डिजिटल कॅमेरा नवीन आलेला आणि त्यांनी ते काढलेले फोटो म्हणजे कम्प्युटर सिस्टममध्ये आमच्या सगळ्यांकडे ते भेटायचे. म्हणजे अमेरिकेतले फोटो, अमेरिकेतले त्याच्या भाऊजींचे फोटो मी पाहिले. आणि जसं आपण जे खेड्यातून आलेले विद्यार्थी असतो आणि ती चगमग बघून, अमेरिकेचे रस्ते, अमेरिकेच्या गाड्या, हे सर्व पाहून मी पण दंग झालो होतो. आणि एक छोट्या मनात आपल्या पण सगळ्यांच्या मनात एक विचार येतो की मी पण तिथं गेलो तर, मला पण तिथं जाता आलं तर. त्याच्या पुढे मी एक फक्त दोघा तिघांना प्रश्न विचारला, जायचं कसं जायचं याच्या पुढे, अमेरिकेत जायचं असेल तर. सगळ्यांनी, भरपूर जणांनी सांगितलं की पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, पुढचं शिक्षण करण्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागतं. मग त्याच्यासाठी परीक्षा कोणती असते, तर परीक्षा एक GRE नावाची एक परीक्षा आहे. तर ती परीक्षा देऊन तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तिथे जाऊ शकता. तर हाच प्रवास मग पुढे मी पुण्यात जाऊन GRE पूर्ण परीक्षा देऊन, आणि त्यातल्या त्यात GRE मध्ये कसं होतं की त्यावेळेस 1600 मार्काची परीक्षा, गणित आणि इंग्रजी हे 2 विषय. गणित तर मी पैकीच्या पैकी घ्यायचो, कारण आपलं शिक्षण जे झालेलं आहे हे गणित विषयावर खूप जास्त आपला भर असतो आणि आपल्याला विषय सोपा जातो. पण मी तुम्हाला थोडं थांबवतो. आज एक ट्रेंड आहे
की बाबा ते इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकलं तरच मग त्याचं गणित, इंग्रजी असं होतं, तसं होतं आणि मग त्याच्यामुळे आता भरमसाठ फीस देऊन मुलं सगळी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जात आहेत. मग तुम्ही तर सगळे तुम्ही आपण दोघंही आपण सोबतच शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे आपण मराठीतून शिकलो आणि मग तरीसुद्धा गणित किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे कसं काय शक्य झालं ते ते थोडक्यात सांगा? तसं बघा, इंग्रजी ही फार महत्त्वाची भाषा आहे. इंग्रजीला वाघिणीचं दूध पण म्हणलं जातं आपल्याकडं. पण जेव्हा आपण प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेतो, तेव्हा भाषा ही भाषा असते. तुम्हाला मातृभाषेतनं जर तुम्ही त्या गोष्टी कॉन्सेप्ट क्लिअर केला, तो पाया घडवला तुमचा, सायन्सचा असो किंवा दुसऱ्या विषयाचा पण असो, तर तो जन्मभर तुमच्या सोबत राहतो. तो कॉन्सेप्ट जे आहेत ते तुमच्या ब्रेनमध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये राहतात. त्यामुळे इंग्रजीच असावं असं काही नाही. पण ही भाषा, मराठी भाषेमध्ये पण तुम्ही ते आकलन शक्ती तुमची चांगली करून घेतली, मराठी भाषेतनंच, मातृभाषेतनंच तुम्ही जर ते समजून घेतलं, तर तो पाया घडतो. इंग्रजी महत्त्वाची आहे पुढे जाऊन. जेव्हा तुम्ही पुढे जाता, पुढे अजून तुम्हाला जेव्हा ॲडव्हान्स लेव्हलचं अभ्यास करायचा असतो, तो विदेशातून येतो, त्याची माहिती विदेशातून येते, ती इंग्रजीच्या माध्यमातून येते. बरं मग या परीक्षेमध्ये तुम्हाला काही अडथळा आला का? कारण तिथं गणित आणि इंग्रजी होतं. मग या 2 विषयामध्ये नेमकं कसं झालं परीक्षा देताना? बघा, गणितात सोपं होतं. गणितात असं होतं की पहिलं स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या होत्या आपण, नवोदयच्या परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे गणित हा विषय पहिल्यापासून स्ट्रॉंग होता. गणितात पैकी मार्क भेटणार हे माहिती होतं. पण इंग्रजी म्हणजे जवळपास 5,000 कॉम्प्लेक्स वर्ड तुम्हाला पाठ करावं लागतात. त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे, ती कुठे वापरायची हे पाहिजे. पहिलं खूप रडायलाही आलं होतं किंवा आता होते की नाही या गोष्टी, स्वप्न तर मोठे पाहिलेत. पण ज्यावेळेस मेहनती करून रात्र जागून ते इंग्रजीवर थोडंसं फोकस केला, ते 4 महिन्यात एक गोष्टी लक्षात येत गेलं की ही भाषाच आहे, भाषा काय तेवढी अवघड नसते शिकण्यासाठी. तर हे सगळं येऊन गेलं आणि त्यामध्ये थोडेसे चांगले मार्क पण पडले. तर ह्यामुळे माझा ओव्हरऑल स्कोअर खूप व्यवस्थित होता आणि त्यानंतर मी ते अप्लाय पण केलं. तिकडच्या युनिव्हर्सिटी अप्लाय केले. 5 युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशनचं लेटर आलं की तुम्हाला 5 युनिव्हर्सिटीमधनं आमंत्रित करण्यात येत आहे की मास्टर्ससाठी. मग आता बघा प्रवास तुमचा इथपर्यंत आला की आता तुम्हाला 5-5 युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला ॲडमिशनसाठी म्हणजे त्यांचा होकार मिळाला, तुम्ही जाऊ शकणार होते. 2 महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर झाल्या की भाषेतून शिक्षण असलं तर तुमच्या संकल्पना बेसिक क्लिअर होतात, पण इंग्रजी खूप महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लहानपणापासून केवळ इंग्रजीसाठी तुमच्या बाकीच्या बेसिक संकल्पना ज्या ह्या आहेत त्या म्हणजे अधरकच्च्या व्हाव्यात. तर इंग्रजी तुम्ही चांगली मेहनत घेतली, चांगला अभ्यास केला तर तुम्ही 4 ते 5 महिन्यात ते कव्हरसुद्धा करू शकता कधीही, तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा. पण सुरुवातीपासून इंग्रजीकडे थोडं लक्ष दिलं तर आणखी चांगलं. आता मूळ मुद्दा असा आहे की आपण सगळे सोबत शिकलेलो आहोत. आपण दोघं एकाच बेंचवर बसलेलो आहोत. आपण एकत्र अभ्यास केलेला आहे. घरची परिस्थिती तुझ्या आणि माझ्या आपल्या दोघांच्याही असेल तर आपली जवळपास सेम परिस्थिती होती. माझी थोडीशी आणखी डाऊनच होती. पण ठीक आहे, आपली सेम म्हणूयात आपण. तर अशा वेळेला अमेरिकेतला शिक्षणाचा खर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल काय सांगता येईल? जेव्हा ॲडमिशन आली, वडिलांना हे केलं होतं की बाबा चला पोराला परीक्षा तर देऊ द्या, बघू पुढचं काय होतं. ॲडमिशन आल्यानंतर सगळ्यात मोठ्या कुटुंबाच्या पुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला की करायचं काय आता. अमेरिकेला पाठवायचं म्हणजे खूप पैसे लागणार. त्यांची तयारी होती कारण घरी हा शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर हा वारसा पहिल्यापासून असल्यामुळे शिक्षणाचं इम्पॉर्टन्स हे खूप जास्त होतं आमच्या घरात. तर त्यांनी ठरवलं होतं की 1 एकर 2 एकर विकायला लागली तरी आपण करू. पण लकीली तसं काही करावं लागलं नाही. घर होतं, घर गहाण ठेवून शिक्षणाचं लोन भेटतं ही माहिती भेटल्यानंतर वडिलांनी खूप प्रयत्न केले आणि स्वतः आपल्या गावच्याच बँकेनं आम्हाला 7 लाखाचं त्यावेळेस खूप जास्त म्हणजे खूप एवढं कर्ज कोणीच घेतलं नव्हतं त्यावेळेस. 2004 ची गोष्ट असेल. 2005 सॉरी आपलं तुझं बी झाल्यानंतरची गोष्ट. तर त्यावेळेस त्यांनी मला घर गहाण ठेवून 7 लाखाचं कर्ज काढून दिलं आणि ती घेऊन मी अमेरिकेत गेलो. पण लक्षात आलं होतं की अमेरिकेत जो माझा मास्टरचा प्रोग्राम आहे तो 18 लाख, त्यावेळेस 18 लाख वर्षाची फीस, म्हणजे 18 लाख दोन्ही वर्षाची फीस, 3 सेमिस्टरची फीस अशी काही होती. 7 लाखात पहिल्या सेमिस्टरचीच फीस निघाली होती किंवा एक 6-7 महिन्याची अजून निघाली असती. मग काय करायचं काय? तर तिथं मी एक बघितलं होतं की मुलं किंवा विद्यार्थी कमवा आणि शिका या याच्यावर हे करतात.
तर तो आपल्याला लक्षात होतं की आता जायचं तर परत नाही, आपल्याला कंप्लीट करूनच जायचं. तर त्या ध्येयानं मग लागलं की दिवसभर सकाळचे जे लेक्चर्स असतात ते करायचं, दुपारी वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करायचं. मग त्यामध्ये कॉफी शॉपमध्ये, लायब्ररीमध्ये, हॉटेल्समध्ये आणि गॅस स्टेशन्स, म्हणजे तिकडं ज्याला पेट्रोल पंपाला गॅस स्टेशन्स म्हणतात, अशा जागी सगळे जिथं भेटेल तिथं काम करणे आणि तासाचे पैसे कमवून आपल्या सेव्हिंगमध्ये टाकणे पुढच्या याच्यासाठी, हे काम चालू केलं. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या याच्यामधल्या. एक तर सुरुवातीला यांनी डिजिटल कॅमेरा एक नाव घेतलंय आणि आता त्यांनी दुसरं एक काम सांगितलंय, की कॉफी शॉप म्हणजे आपल्या इकडे चहा विकण्यासारखंच आहे ते. तर चहा विकलेली माणसं मोठी होतात असा आमचा भ्रम आहे. तसं तुम्ही मोठं झालात, काही विषय नाही. चला परत येऊ आपण एक महत्त्वाच्या विषयावर. ठीक आहे, तुम्ही अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं हॉटेल्स असतील, कॉफी शॉप असेल, पेट्रोल पंप म्हणजे तिकडचं गॅस स्टेशन असेल, असं सगळीकडे काम करून तुमचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी, अमेरिकेतलं काम आणि बाकी जे काही केलं तुम्ही तिथे इतके दिवस, तर त्या संदर्भात काय सांगाल? मास्टर झाल्यानंतर मला थोड्याशा दिवसांनी लगेच डिलॉईट कन्सल्टिंगमध्ये मला जॉब लागला. पहिली पगार भेटली, खूप आनंद झाला होता. आणि ठरवलं होतं की ज्या मायबापांनी आपल्याला शिकवलं त्यांना पहिल्या याच्या पगारीमध्येच आपल्याला इथं आणायचं. आणि तेच केलं. आईवडिलांचा विजा केला, आईवडील तिथं आले, बघितलं आणि मग एकटा राहतो का म्हणून लग्न करून ठरवायचं, या त्या मोहिमेवर ते लागले, चालू केलं. मोहीम जेव्हा चालू झाली तेव्हा बऱ्याच मुली आल्या आणि माझी बायकोसोबत माझा जेव्हा संवाद चालू झाला तेव्हा मी पहिलंच सांगितलं होतं की मला अमेरिकेत राहायचं नाही आहे. मला अमेरिकेत राहायचं नाही? म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे तत्पूर्वी, की ज्या माणसानं स्वतःचं घर गहाण टाकून तुम्हाला शिकवलं समजा, म्हणजे आई-वडील असतील किंवा तुमचं घर गहाण टाकलं, तुम्ही शिक्षणासाठी तिथं पेट्रोल पंपावर काम केलं, गॅस स्टेशनवर काम केलं, सगळे बाकीचे सगळे लॉजिंगवर काम केलं, हॉटेल्सवर काम केलं, सगळं काम केलं. तरीसुद्धा असं का वाटलं तुम्हाला, की मला इथं राहायचं नाही, जास्त दिवस नोकरी करायची नाही आणि त्या सुरुवातीच्याच म्हणजे नोकरी लागल्या त्या सुरुवातीच्याच काळामध्ये तुम्ही जेव्हा लग्नाची ठरवणी होत होती, तेव्हा तुम्ही बायकोला स्पष्ट असं का म्हणलात, की मला म्हणजे इथं काम करायचं नाही, परत जायचं. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, की एकदा एखादी गोष्ट आपल्याला मिळाली, की ती आपण ती शेवटपर्यंत नेतो. सगळेच माणसं तसं करतात. मग हे तुम्हाला असं का वाटलं, की आपल्याला जास्त दिवस राहायचं नाही आणि ते बायकोला आत्ताच का सांगावं असं वाटलं तुम्हाला? असं झालं की ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. वारसा जो विचारांचा आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा होता. घरच्यांनी सांगितलं होतं, शिकवलं होतं की गरजा कमी ठेवायच्या आणि त्या गरजा ठेवून समाजासाठी काहीतरी करायचं. तर ते पहिल्यापासून ठरवलं होतं की आपली जी अडचण होती, आर्थिक अडचण झाली होती, सगळे मार्गदर्शनाची अडचण झाली होती, त्याच्यातला पार करून आपण इथपर्यंत पोहोचलोय. असे 100 लोक किंवा 100 मुलं, त्यांची ती माझ्यासारखीच कहाणी आहे. तर त्यांच्यासाठी त्यांना कुठं मार्गदर्शनाची कमी पडू नये आणि पहिल्यापासूनच लहानपणापासून त्यांचा बेस असा विज्ञानाकडे किंवा मोठ्या सक्सेसकडे बनावा, यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे. मी जर समाजाकडे पैसे कमवून तिकडे बसलो तर त्याचा उपयोग समाजाला काही होणार नाही, हे माहिती होतं. शाहू आंबेडकरांची जी देण होती, विचारसरणी होती, तेवढं तर महान बनू शकत नाही, पण आपल्या परीनं जे काही करता येईल हे करण्याचं ठरवलं होतं. बायकोलाही तेच सांगितलं होतं लग्नाच्या आधीच. तिची वडील लहानपणीच गेले, त्यामुळे तिची परिस्थिती तशीच होती आणि तिलाही जाणीव होती की ह्या गोष्टी करण्याची गरज आहे समाजात. तर तिने पण खूप पाठिंबा दिला, खूप भरपूर सपोर्ट केलं आणि काही वर्षानंतर जवळपास 7 वर्ष राहून, लग्नानंतर 8 वर्ष राहून मी परत आलो इकडे. मग नोकरी सोडताना घरच्यांचं किंवा बायकोचं काय मत? आमच्या इकडे कसं असतं माहिती आहे का, एक साधारणतः समजा घरावर जर कोणी पैसे मागायला आलं, समजा कोणी ज्याचा हातावर पोट आहे, काय भीक मागायला जरी आलं, ₹10 काढून द्यायचं म्हणलं तर असं आहे की बायका देऊ देत नाहीत. त्यातल्या त्यात नोकरीवाल्याच्या तर बिलकुलच देऊ देत नाहीत. अशी एक कंडिशन असते. म्हणजे आमचा सुरुवातीपासून वारसा सारखा असल्यामुळं आपल्याकडे काय जेवढं आहे तेवढं आम्ही देतच आलोत आत्तापासून. पण तरीसुद्धा अमेरिकेतली नोकरी सोडून, तिथलं लक्झरियस जीवन सोडून, मला माहिती आहे तुमच्याकडे बायकोची वेगळी कार होती, तुझी वेगळी कार होती, घर होतं एवढं मोठं अमेरिकेत, हे सगळं होतं. आम्ही म्हणायचो त्या कारी आपल्या जहाजात टाकून आणता येत नाहीत का इकडे, असे आपण बऱ्याच वेळा आपण बोलायचो आपण. पण तू नोकरी सोडायचा निर्णय घेतल्यानं जेव्हा फोन केला होता, की आम्ही असं-असं करणार आहे, आपण जेव्हा बोललो, तेव्हा आम्ही तर नाही म्हणलोच होतो. आम्ही तर कन्विन्स झालो नव्हतो. पण घरचे कसे कन्विन्स झाले? म्हणजे नेमकं आई-वडिलांनी कशी परमिशन दिली याला? हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, आई-वडील एकदम गरीब कुटुंबातले आहेत, शेतकरी आहेत आणि इतक्या वरच्या पदावर गेल्यानंतर, इतकं यश भेटल्यानंतर कुणालाच वाटत नाही की त्यांचा मुलगा परत यावा.
पण त्यांनी बघितलं होतं की माझं मन आहे परत येण्याचं, आणि त्यांनी केव्हाच मला कुठल्या गोष्टीत अडवलं नाही. आणि त्यांनी ठरवलं होतं की तू जे करशील तू कर, आम्ही सोबत आहोत. त्यामुळे आई वडील, बायको आणि कुटुंब यांनी तर साथ दिलाच होता. त्यानंतर मी तुलाही कॉल केला होता मध्ये येण्याच्या आधी. आमचे मित्र सुशांत पाईकराव आहेत, त्यांना कॉल केलेला. परत वसमतचे मोठे शिक्षण अधिकारी आहेत, तानाजी भोसले सर, ते आमचे मार्गदर्शक, त्यांना कॉल केला होता. ते तर रागवले होते, मग खूप चिडले होते, अरे एवढी चांगली नोकरी सोडून कशाला वापस यायचं. पण एक सगळ्या या मित्रांचं आणि मार्गदर्शकांचं हे होतं की तू ठरव, आम्ही तुझा पाठिंबा, आम्हाला तुला सपोर्ट आहे, पण तू जे काही आहे विचार करून निर्णय घे. घेतला निर्णय. 2021 मध्ये जानेवारी 6ला परत आलो. 6 जानेवारी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मोठे मोठे माणसं त्याच दिवशी काहीतरी निर्णय घेतात. तसा सूरजने निर्णय घेतला. सूरज परत आला 6 जानेवारीला. पण परत आल्यानंतर इथे पुन्हा कशी सुरुवात केली, काय केलं, काय नाही, आणि त्यांनी नेमकं कशासाठी हे सगळे, म्हणजे नोकरी सोडणं हे, म्हणजे एक बऱ्याच वेळा आपल्या इकडे पाहतो आपण की बरेच लोक नोकरी सोडतात, पण नोकरी सोडल्यानंतर त्याचं ध्येय वेगळं असतं. समाजकारणाच्या नावाखाली मग वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. पण हे सगळं असताना 2022 पासून सतत आता 2 वर्ष होत गेले आणि त्यांनी इथं आल्यावर काम कसं सुरू केलं आणि आता ते कुठपर्यंत पोहोचलंय त्याचं काम, ते सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी नेमकं समाजकार्य करायचं म्हणजे काय करायचं असते बुवा, किंवा त्यांनी ठरवलेलं काय काम आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तो सध्या काय करतोय, त्यांनी या संपूर्ण जिल्ह्याला किंवा कशी सुरुवात केली आणि कुठपर्यंत त्याचं काम आलं हे जाणून घेऊयात आपण. तर या कामाबद्दल सुरुवात कशी झाली, कोणत्या गावापासून झाली आणि आता सध्या ते काम किती मोठं झालंय आणि किती लोकांपर्यंत पोहोचलंय, शाळांपर्यंत पोहोचलंय? अमेरिकेतून नोकरी सोडून आलो सगळं पूर्ण. त्यानंतर पहिले काही दिवस चिंचोर्डी, माझं स्वतःचंच गाव, झडपीची छोटी शाळा आहे तिथं, आणि बाजूचं गाव कोंढूर, तिथं आमचे मित्र लेकुळे सर म्हणून आहेत, या 2 शाळेमध्ये काम करायला चालू केलं. काम उद्देश एवढाच होता की आपली कहाणी सांगायची, अमेरिकेचं स्वप्न मुलांना दाखवायचं, आणि त्यातनं शिक्षणाचं महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवायचं, त्यांना शिक्षणाकडे वळवायचं, विज्ञानाकडे वळवायचं. पण एक लक्षात येत होतं की मुलांची काल्पनिकता किंवा शिकण्याची जी आवड आहे ती इतकी छान आहे इथं. मुलांना काही कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट जर सांगितले तर लगेच लक्षात येत आहेत. ग्रामीण आहेत म्हणून असं नाही समजू शकत की त्यांना कॉम्प्लेक्स गोष्टी कळणार नाहीत, पण लगेच लक्षात येत आहेत. तर तिथं दिसत होतं की काहीतरी अजून कामाला इथं वाव आहे. तर त्यामुळे काम वाढत वाढत गेलो. त्यानंतर नाही, पण काम नेमकं कसं केलं? म्हणजे नेमकं शाळेत केलं म्हणजे तुम्ही कशाच्या संदर्भात काम केलं? म्हणजे कोणत्या टॉपिकवर केलं किंवा कोणत्या विषयावर केलं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेमकं काय तुम्हाला असं काय वाटलं की अमेरिकेचा एवढा प्रगती झाली किंवा अमेरिकेचा जगातले 1 नंबरचा देश आहे. मग भारतात जाऊन असं काय केलं पाहिजे की भारतातल्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत नेता आलं पाहिजे किंवा भारताला आपल्याला तिथपर्यंत पुढे घेऊन जाता आलं पाहिजे? ह्या विषय काय निवडले तुम्ही काम करण्यासाठी? बघा, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, म्हणजे तांत्रिक आणि सायन्समध्येच सगळ्यात गोष्ट आहे. आणि पहिल्यापासून मला हे माहिती होतं की आजपर्यंत इतिहासही काढून बघाल तुम्ही तर ज्या देशांनी प्रगती केलेली आहे ही विज्ञानाच्याच बळावर केलेली आहे. तर विज्ञान हा खूप, शिक्षण आणि त्यातल्या त्यात विज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे एखादी सोसायटी किंवा जे समाज घडवण्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी. तर त्यामुळे इथं आल्यानंतर माझा सगळ्यात जास्त फोकस होता की विज्ञानाकडे लक्ष देणे, विज्ञानाकडून विद्यार्थ्यांना शिक्षण, ओव्हरऑल शिक्षण आणि विज्ञान याच्याकडे जास्तीत जास्त वळवणे. याच्यासाठी मी काय केलं होतं की एक तालुक्याच्या स्तरावर एक विज्ञान प्रदर्शन ठेवलं. स्वतःच्याच खर्चानं तो मोठं प्रदर्शन घेतलं. झडपीचेच मुलं फक्त बोलवले आणि त्यातला जो प्रतिसाद होता, त्यात जे प्रोजेक्ट आले होते, लहान लहान मुलांनी सोलारवर ग्रास कटिंगचे ह्या गोष्टी इतक्या छान बनवल्या. त्यातल्या सिंदगीचं तुमचं माझ्या गावाच्या मुलांचा नंबर आला होता, पण त्याच्यामध्ये आपला काही वाटा नव्हता. मी त्या कार्यक्रमाला होतो. पण तरी सुद्धा त्यांनी नंतर माहीत झालं की हे शिंदगीचे आहेत म्हणून. आम्ही तसं गाव दिलेच नव्हते, फक्त नंबरिंग दिलेली होती. नंबर निघाल्यानंतर कळालं की ते नंबर जो निघालाय तो शिंदगीचा निघालाय, म्हणजे माझ्या गावचा निघालाय. तर ह्या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या आहेत. पण तिथून पुढे काय झालं ते सांगा. तर तिथं या जे विज्ञान प्रदर्शनातून लक्षात आलं होतं की इथं आकलन शक्ती खूप छान आहे मुलांची, आणि हे विज्ञान फक्त 2-3 शाळेपुरतं किंवा एक केंद्रापुरतंच सीमित राहू नये. पुढे याचं काहीतरी मोठ्या याच्या स्तरावर या गोष्टीला घेऊन जायचं. आणि त्यासाठी आम्ही पहिलं तर एक टीम बनवली.
त्यामध्ये तुम्ही होतात, सुशांत पाईकराव आमचे मित्र होते, वेगवेगळे जे शिक्षण प्रणालीमध्ये तुमचे शिक्षक आहेत, आमचे मित्र आहेत, हे सगळे शिक्षक आम्हाला सोबत आलेत आणि आम्ही असा एक सिलेबस बनवला, एक प्रोजेक्ट बनवला, ज्यातनं विज्ञान तर शिकवायचं पण मुलांना खूप सिंपल आणि साध्या पद्धतीनं व्हिडिओमधनं, कार्टूनमधनं या गोष्टी समजून सांगायच्या. आणि त्यातनं आम्ही एक सिलेबस बनवला. तो सिलेबस या प्रोजेक्टला व्हिजन नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही नाव देऊन त्याला पुढे जे आपले विभागीय आयुक्त होते सुनील केंद्रेकर साहेब यांच्यासमोर तो मांडला. आता त्यांना पण लक्षात आलं होतं की मी अमेरिकेतून जॉब सोडून आलोय, इतर मुलांसाठी काम करतोय आणि विज्ञानावर काम करतोय. हे पाहून त्यांना पण खूप छान वाटलं, त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि तो राबवा असे आदेश पण त्यांनी भरपूर जागी काढले. तर त्याच्यानंतर सरांनी जेव्हा सुनील केंद्रेकर सरांनी मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही जेव्हा जिल्ह्याच्या स्तरावर आलो तेव्हा माननीय जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर साहेब यांनी खूप मदत केली. सोबत CEO साहेब दैने सर आणि शिक्षणाधिकारी सोनटक्के सर यांनी इतकी खूप मदत केली की प्रशासन जे पूर्ण आहे, त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे, पूर्ण घडण आहे, ही आमच्या व्हिजनच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी वापरायला दिली. त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये हे कसं घडवता येईल याच्यासाठी आमच्या भरपूर मीटिंग झाल्या त्यांच्यासोबत आणि जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या 880 शाळा यामध्ये हे कसं इम्प्लिमेंट होईल यासाठी प्रयत्न चालू झालेत. आणि मी तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो मला की या एका वर्षात 880 शाळेमध्ये हा प्रोजेक्ट पोहोचला. दर शनिवारी हा प्रोजेक्ट इथं राबवला जातो, विज्ञानाच्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत जातो. 1,02,562 विद्यार्थ्यांपर्यंत आज आम्ही पोहोचलोय आणि विज्ञानाची कथा, विज्ञानाकडे त्यांचा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त यशाकडे त्यांचं वाटचाल कशी व्हावी यासाठी आम्ही काम करतो. आता या 1,02,000 विद्यार्थ्यांमध्ये आणि या 880 शाळांमध्ये माझी सुद्धा एक शाळा आहे. त्यात हा प्रोजेक्ट आम्ही सुद्धा दर शनिवारी राबवतो आणि मुलांना खूप मजा येते. मग छान छान व्हिडिओ आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि वेगवेगळे प्रशिक्षण, म्हणजे नुसतं काम नाही केलं यांनी, ज्या लोकांकडून राबवून घ्यायचं आहे त्यांची प्रशिक्षणं घेतली, त्यांना वेगवेगळे प्रश्न, म्हणजे अगदी कसे बऱ्याच मुलांची अशी वेगवेगळे जे प्रश्न होते की मग आपली पृथ्वी फिरते तर मग दिशा का बदलत नाही, मग घराची दिशा का बदलत, असे कित्येक प्रश्न होते ज्या प्रश्नाची उत्तरं सूरज सरांनी मोकळ्या पद्धतीने सांगितले ट्रेनिंग्समध्ये आणि ते सगळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं आणि विद्यार्थ्यांची क्युरिओसिटी वाढली. वेगवेगळे प्रश्न जे त्यातून विद्यार्थ्यांमध्ये खूप सारा बदल झाला. आता मूळ मुद्दा असा येतो की आम्ही आता आल्याबरोबर आपण चर्चा केली होती की म्हणलं पॅन्ट नवीन दिसतोय, तर ते म्हणले मी आज नवीन म्हणजे घेतली म्हणले, तर ते म्हणले जवळपास मी आता 3 वर्षानंतर नवीन ड्रेस घेतलाय. म्हणजे हा अमेरिकेत आहे, यांनी पैसे कमवले म्हणून खर्च किंवा असं नाही. हा सगळा पैसा एका विशिष्ट ठिकाणी गेला पाहिजे, त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे, कारण ज्या समाजातून मी शिकून आलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून हे सगळं चालू आहे. एवढा मोठा जिल्ह्याचा प्रोजेक्ट राबवला त्यांनी. स्वतःकडे मोठमोठ्या 80-80 हजार रुपयाच्या दुर्बीण घेतल्या. स्वतःची गाडी इथं आल्यानंतर इथं नवीन एक गाडी घेतली. त्या गाडीमध्ये दुर्बीण आम्ही स्वतः त्याला गोदडे गुंडाळून बांधल्या. त्या शाळेमध्ये घेऊन गेलो, रात्रभर जागलो. अशा शाळांमध्ये गेलो की म्हणजे काय पाहायचं काम नव्हतं की त्यांना आम्ही रात्रभर सूर्य दाखव, चंद्र दाखव. ते म्हणाले काय सर एवढी दुर्बीण आणली आणि तुझाच चंद्र दिसायला त्याच्यात. म्हणजे खूप खतरनाक भन्नाट काम आम्ही वर्षभरामध्ये केलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये आम्ही जे म्हणलं होतं की याला जे वेडं आहे, तर याचं वेडं एकच आहे की कितीही चिंगूटपणा करायचा, कितीही पैसे कमीत कमी वाचवायचे, कुठंच खर्चायचे नाही, पण ते सगळे इकडे लावायचे. तर त्यांनी आत्तापर्यंत केलेला जवळपास, म्हणजे आपण त्यांना एक प्रश्न विचारतो, तसं तर आम्हाला माहिती आहे, पण तुमची क्युरिओसिटी जाणून घेण्यासाठी की मागच्या 2 वर्षामध्ये 2022 पासून किती रुपये गेले असतील बरं? आम्हाला खरा आकडा सांगितला नाही त्याने. काही नाही, ऍडजस्ट व्हायला म्हणते, पण किती घातले तुम्ही खरं सांगा. आकडा तसा लाखोच्या वरती आहे. पण बघा अशी आकडा महत्वाचा नाही, भावना महत्वाची आहे. हे शिक्षण जी गोष्ट आहे, नोकरी मूळ प्रश्न असा आहे की नोकरी नसताना हाय त्या सेव्हिंग मधून खर्च करताना म्हणजे आनंद कसा होतो बा? काय त्याचं काय वाटते चीज झाल्यासारखं? चीज तर होतच ना. अमेरिकेत पैसे थोडेफार कमवले, सेव्हिंग कमवली, कुटुंबासाठी आहे, पण स्वतःवर खर्च न करता कुठेतरी समाजाला ते लागलं पाहिजे. जेवढे पैसे खर्चता येईल तेवढे. बघा, या गोष्टीला शिक्षण आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये शिक्षणाची चळवळ म्हणून आपण हे बघितलं पाहिजे आणि चळवळीला खर्च लागणारच.
आपल्यावर खर्च करण्यापेक्षा चळवळीवर खर्च केलेला केव्हा पण चांगला. आणि त्या चळवळीसाठी थोडेसे पैसे लागलेत किंवा किंवा वाटतं पण की जात आहेत पैसे, पण ठीक बरं, आहे. एक महत्वाचा प्रश्न, आपण शिकायला होतो तेव्हा असा काय आपला दृष्टिकोन नव्हता? आपण तेव्हा पैसे नसताना सुद्धा काहीतरी कुटाने करून खर्च करायचो. हा दृष्टिकोन जो विकसित झाला याच्या मागे नेमकं काय बरं, की आपल्याला स्वतःवर न खर्च करता आपल्याला जे शक्य आहे कमीत कमी गरजांमध्ये आपण जगायचं आणि हे समाजाला काहीतरी द्यायचं. याच्या मागे नेमकं काय, म्हणजे ते अमेरिकेतून दृष्टिकोन आला का लहानपणापासून, म्हणजे काय याच्याबद्दल काय बोला? हां, हा दृष्टिकोन परत लहानपणापासूनच एक हे आहे की तुलाही माहिती आहे महात्मा फुलेमध्ये आपण शिकायचो. आणि महात्मा फुलेमध्ये लहानपणापासून वडिलांनी आईंनी एक शाहू फुले आंबेडकर आपण पुस्तकं भरपूर वाचायचो, पुस्तकं अगदी खूप चोरून चोरून वाचायचो. आणून हो, हो. वाचायचो. हां. आणि जयसिंगराव पवारांचे जे शाहू महाराजांचं इतिहास, कादंबरी हां. ती वाचले. भरपूर फुल्यांचे. आणि स्पेशली आंबेडकरांवर एक मूवी निघाला होता. तो तर मी नेहमी नेहमी बघायचो. तर त्यातनं एक होतं की हे महापुरुष जन्म अख्खा घातला समाजासाठी. तर आपण तर आज खूप छोटे आहेत. आपल्याकडनं काय आपल्याला थोडेसे पैसेच द्यायचे अजून आणि आपली मेहनत द्यायची, तेवढंच करायचं. त्यातनं जे घडल ते घडल आणि चळवळ उभं राहील या दृष्टिकोनानंच खर्च केला. बरं, आता अमेरिकेचं जे आहे तो देश जगातला सगळ्यात प्रगत आहे. तर ते सगळ्यातला जगातला नंबर 1 देश असण्याचं किंवा प्रगत असण्याचं कारण, आणि भारतामध्ये त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत का? किंवा इथं काहीतरी अशी संधी आहे का ज्याच्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो आणि भारताला तितक्या लेवलपर्यंत न्यायचं असेल, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली म्हणायला बरं का, नाही तर आपण तसे विश्वगुरू आहोतच, त्याचा काही विषय नाही, ते तिकडे आपल्याला जायचं नाही. प्रॅक्टिकली आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं वर नेऊ शकतो, कसं त्यांना पुढे घालू शकतो, म्हणजे काय दोन देशामधलं फरक जे आहे आता सध्या प्रगतीचा, तो कशामुळे आहे असं काय याच्याबद्दल? बघा, अमेरिकेत असताना मी भरपूर शाळेमध्ये रोबोटिक्स वर काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भरपूर याच्यात. आणि अमेरिकेत एक आहे की प्रॅक्टिकलनेसवर जास्त काम केलं जातं. जे शिक्षक आहेत ते तळमळ करून तर शिकवतातच आपल्यासारखं, पण जे शासन आहे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत, त्यांचे जे काम आहे ते खूप प्रामाणिकपणे आहे, भ्रष्टाचार कुठेही नाही आहे. मी तुम्हाला एक सांगण्याची खूप छान गोष्ट सांगतो की मी मॅनेजर होतो तिथं. एक साधा जो ज्युनियर माझा टीममधला होता किंवा माझा मॅनेजिंग डायरेक्टर, या तिघांचे पण मुलं हे एकाच शाळेत जातात, सरकारी शाळेत जातात. म्हणजे सरकारी शाळेतच? हो, सरकारी शाळेत. की बघा, आपल्याकडे तर खूप भेदभाव चालतो तिथं, प्रायव्हेट शाळा, सरकारी शाळा, पण तिथं एवढं छान शिक्षण आहे की तिन्ही वर्गातले जे लोक आहेत ते आपल्या मुलांना एकाच शाळेत पाठवतात. क्वालिटीवर मेंटेन हे केलं जातं, शिक्षणाची प्रणाली मोजल्या जाते. आपल्याकडं भरपूर चांगल्या गोष्टी आहेत, पण आपल्याकडं जो गॅप आहे किंवा काम अजून करण्याची जी हे आहे, संधी आहे, ती खूप जास्त आहे. आपली प्रणाली थोडीशी मागे आहे, किंवा आपलं धोरण जे आहे किंवा शासकीय धोरणं जे आहेत त्याच्यामध्ये विकासाची संधी आहे, आणखी पुढे जाण्याची भरपूर संधी आहे. बिलकुल बिलकुल. आपल्या शासकीय धोरणं हे थोडेसे कमी पडतात. याच्यात अजून चांगले काम करण्याची खूप जास्त संधी आहे. आणि स्पेशली झडपी जे आपल्या जिल्हा परिषद, बघा, सरकारचं काम, कोणत्याही सरकारचं काम भविष्य घडवणं मुलांच्या किंवा एक समाजाचं भविष्य घडवणं हे असतं. आणि भविष्य हे शिक्षणाशिवाय कुठेच घडत नाही. तर या झडपींच्या शाळेकडं जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि धोरणं पण अशी बनवणं गरजेचं आहे जे झडपीला पूरक असतील, त्याला त्याच्या क्वालिटी वाढवण्यासाठी पूरक असतील. म्हणजे भारताला जर खरं नंबर 1 बनवायचं असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि यासोबत सरकारची धोरणं तशी पाहिजे, म्हणजेच एकंदरीत शिक्षण हा मूळ मुद्दा असला पाहिजे. थोडासा सामाजिक, ज्याला राजकीय अंग असलेला प्रश्न विचारतो की भारताचं जे भविष्य आहे किंवा भारताला भविष्यात जे काय व्हायचंय त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान जे खूप महत्त्वाचं आहे म्हणतो आपण, आणि ज्याला म्हणजे शासकीय धोरणं खूप महत्त्वाचे आहे म्हणतात. तर या शिक्षण या मुद्द्यावर भारतात निवडणुका लढल्या जातात का? आता तुम्ही सध्या आलेले आहात निवडणुकीचं वातावरण, त्या अनुषंगाने विचारतोय की खरंच भारतामध्ये ज्या गोष्टीमुळे आपण जगातले खरेखुरे विश्वगुरू होऊ शकतो, नंबर 1 होऊ शकतो, तो मुद्दा तुम्हाला आता या मागच्या काही दिवसामध्ये निवडणुकीमध्ये कुठे दिसला का? अमेरिकेत जे निवडणुका होतात, मोठे मोठ्या उमेदवार उभं राहतात, त्यांना समाजाला उत्तर द्यावं लागतात त्यांच्या प्रश्नावर. आणि निवडणुका पूर्वी उत्तर द्यावं लागतं. हो, लाईव्ह डिबेट्स होतात.
आणि त्यांच्यामधले मुद्दे सगळ्यात जास्त हे शिक्षणावर असतात, की तुम्ही शिक्षण किंवा रोजगार कसं निर्माण करताय. आणि प्रत्येक उमेदवाराला ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. आपल्याकडे तो मला मुद्दा केव्हाच दिसला नाही. आपल्याकडे वेगळीच समीकरणं चालतात. शिक्षण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि राजकारणामध्ये तो जितक्या लवकर येईल आणि जितका महत्वानं होऊन येईल तेवढं आपल्या समाजाला, आपल्या देशाला फायदा पडणार आहे. सध्या भारतामध्ये अशी कंडिशन आहे किंवा आपल्या इकडे सुद्धा काय म्हणतो आपण की एखादा चांगला शिकलेला असेल, हुशार असेल, तर अशा लोकांनी राजकारणात जाऊ नये, असा एक ट्रेंड आहे. शिकल्या सवरलेल्यांनी, हुशार लोकांनी राजकारणात जाऊ नये, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याचं मातेरं होईल वगैरे वगैरे, असा एक ट्रेंड आहे. तर शिकलेल्या लोकांनी, हुशार लोकांनी जे धोरणात्मक असे काही बदल घडवून आणू शकतात किंवा भारताचं भविष्य चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतात, तर असं करण्यासाठी तरुणांनी आणि जास्तीत जास्त सुशिक्षित लोकांनी यात जावं का? याबद्दल आपलं काय मत आहे? बघा, आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीचा एक नियम आहे की कोणताही वर्गातला माणूस हा लोकशाहीत सामील झाला पाहिजे, निवडणूक लढला पाहिजे. पण तो जेवढा सुशिक्षित असेल, त्याला जेवढ्या गोष्टीचं माहिती जास्त असेल, तेवढा तटस्थपणे, चांगल्यारित्यापणे तो देशाची सर्व्हिस करू शकतो, देशाला सेवा पुरवू शकतो. अमेरिकेत शिकलेली लोक किंवा एखादे एक्सपर्ट लोक जास्तीत जास्त लोकशाहीत उतरतात, निवडणुकात उतरतात. आणि ते त्या क्षेत्रामध्ये, जसं की कोणी मेडिकल डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी शिक्षणावर रिसर्च केला असेल, कोणी शेतीवर रिसर्च केला असेल, असे लोक त्या क्षेत्रातले डिपार्टमेंटमधल्या मंत्रालयात जाऊन आपलं योगदान करतात. आपली एक्सपर्टीज जी आहे तिथं त्यांना मांडतात त्यांच्यासोबत. म्हणजे समजा एखादा जर माणूस डॉक्टर असेल तर त्याच्याकडं वैद्यकीय खातं, म्हणजे एखादा कृषी संशोधक असेल तर त्याच्याकडे कृषी खातं. म्हणजे तिकडे आपल्या इकडच्या सारखं नसते का, तो जवळचा आहे म्हणून त्याला गृहमंत्री करू किंवा जवळचा आहे म्हणून, म्हणजे असं काही नाही. तिथे तुम्हाला सिद्ध करावं लागतं की तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात, सगळ्यांसमोर डिबेट करून, आणि मग तरच तुम्हाला ते त्या पद्धतीने तुम्हाला ते तसं खातं देतलं. आता मी बऱ्याच वेळा पाहिलं की तिथले अध्यक्ष किंवा हे जे सुद्धा असतात, तर जे मोठे अर्थतज्ञ असतात किंवा मग मोठे म्हणजे राज्यशास्त्रामधले डॉक्टरेट वगैरे झालेले असतात. अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणजे भारतात सुद्धा हा प्रयोग व्हायला हरकत नाही किंवा अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यामध्ये जावं आणि त्या म्हणजे क्षेत्रातल्या तज्ञ लोकांना ती गोष्ट किंवा ते खातं द्यायला पाहिजे, असं वाटतं. बिलकुल. बघा, आपल्या भारतातलं जसं आपण बोललोय ऑलरेडी की इथं काम करण्याची संधी खूप जास्त आहे आणि काम करण्याची गरज पण जास्त आहे. आपला भारत हा विकसनशील देश आहे, प्रगतीकडे वळतोय. तर यामुळे आपलं जर भविष्य घडवायचं असेल तर आपल्या खेड्यापाड्यातनी, ग्रामीण भागातले जे टॅलेंट आहे, शहरातलं टॅलेंट आहे, पण स्पेशली ग्रामीण भागातलं टॅलेंट आहे, यांनी खूप जास्त शिकून सगळ्या क्षेत्रात जावंच, पण राजकारणामध्ये पण यावं आणि त्या खात्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपलं जे योगदान आहे ते जास्तीत जास्त करावं. हे योगदान केलं तरच भारत पुढे जाऊ शकतो, मोठी शक्ती बनू शकतो. माझा एक वैयक्तिक प्रश्न, आमच्या इकडे सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, त्यानं नोकरी सोडली म्हणजे काहीतरी आहेच, आहे की नाही. आता तू तर अमेरिकेतून आला बापू, आमच्या सगळ्याच्या डोक्यामध्ये एक प्रश्न तर राहण्यात, आता अमेरिकेतून आला, 2 वर्ष झाले काम करायला आहे, निवडणुका जवळ आहेत, काय तुमचा काय विचार आहे का निवडणुकीत जायचा? नाही, पण आमची इच्छा आहे गेलं पाहिजे, आम्ही विचारला फक्त सहज प्रश्न. तर काय नेमकं बाबा, असं लोकांचं म्हणणं असते बरं का. बरेच जण मला म्हणतात, जेव्हा आपण हा प्रोजेक्ट जेव्हा चालू केला तेव्हा मला माहित आहे, तुम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं असेल, मला खूप जणांनी विचारलं, अरे ते तुझ्या मित्राने ते प्रोजेक्ट चालू केलाय, घरातून पैसे खर्च करायला, मग ते पुढे काय, म्हणजे राजकारणात जायचं काय त्याला, असे प्रश्न विचारतात. तुम्हाला तसे आले का? मला खूप प्रश्न असे येतात, भरपूर लोक विचारतात, तुम्ही एवढं करायला काहीतरी भेटत असेल, पैसे तरी भेटत असतील, किंवा तुम्हाला जिल्हा परिषद तर लढवायची आहे का, असे खूप प्रश्न येतात. बघा, माझं एकच म्हणणं आहे, मी अमेरिकेतून नोकरी सोडून आलोय आणि तो लहानपणाचा जो वारसा आहे, शिवशाहू आंबेडकर फुले यांचा, त्या वारशातनं जे विचार आलेत, हे समाजासाठी करायचंय, समाजासाठी काहीतरी काम करायचं. हे कोणत्या ह्याच्यातनं आहे हे महत्त्वाचं नाही, पण समाजासाठी हे काम, समाजकारण झालं पाहिजे. आणि जास्तीत जास्त माझ्या शिक्षणाचा, माझ्या मेहनतीचा परिणाम, उपयोग हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, ग्रामीण भागातल्या पालकांना झाला पाहिजे. एवढ्यावरच माझं लक्ष आहे, बाकी दुसरीकडे काहीच लक्ष नाही.
ठीक आहे. तर तुमचं जरी असेल तसं तुम्ही एक जिल्हा तर पूर्ण आता पूर्ण 880 शाळा आणि जवळपास 1,02,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या मागच्या वर्षभरामध्ये विज्ञानाशी एक गाठ जुळवून घेतलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे, स्वतःचं माझं वैयक्तिक मित्र म्हणून आणि आमच्या सगळ्या मित्रांमध्ये नेहमीच चर्चा होते, की इथं खूप वाव आहे, संधी आहे. हे काम आपल्याला मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रभर नेता येईल, त्याहीपेक्षा मोठ्या पद्धतीनं भारतभर न्यायचं असेल, तर शक्य असेल, तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला मोठ्या प्रमाणात कसं नेता येईल, याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. त्याच्यातून काही मार्ग निघतो का? आणि त्या पद्धतीनं ध्येय धोरणापर्यंत आपल्याला जाता येईल का? किंवा त्या धोरणांमध्ये आपण असं काही बोलून किंवा आपली ही सगळी चळवळ आहे, त्या चळवळीतून एक अशी काही धोरणं तयार होतील आणि भविष्यात नक्कीच भारत पुन्हा म्हणजे खराखुरा जगातला एक नंबरचा देश बनेल. या पद्धतीनं आपण सगळेच या चळवळीतले काम करणार आहोत. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे आभार आहेत. आता परत पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा प्रोजेक्ट आणखी मोठा करू, तेव्हा परत एकदा आपण या प्रोजेक्टचे डिटेल्स आपण देणार. आता फक्त तुमची पार्श्वभूमी आपण सांगितली. आता त्या पुढच्या वेळेस मात्र आपण हा प्रोजेक्ट किती मोठा केला, कसा केला ते सगळं आपण त्याच्यातून हे करणार आहोत. एक व्ह्यूअर्सना एक छोटासा प्रश्न आहे, की तुम्हाला संधी आहे तुमच्या लेकरा-बाळांना शिकवण्याची, घडवण्याची, मोठं करण्याची. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, की त्यांनी आत्तापर्यंत बोलताना प्रत्येक वेळा असं सांगितलं, की घरातून आई-वडिलांकडून तो वारसा आला, घरच्यांनी मला पुस्तकं घेऊन दिली किंवा हे सगळं केलं. कळकळीची विनंती आहे, की मोबाईलचा कमीत कमी वापर करा. आपल्या मुलांना जेव्हा तुम्ही कधी बाहेर जासाल, तर ₹10च्या इतर काही गोष्टी घेत असाल, तर किमान ₹5चं पुस्तक घेऊन द्या, की ते पुस्तक ते वाचलं पाहिजे. त्याच्याकडून अशा पद्धतीनं लोकं घडले पाहिजे, की ज्यांनी पैसा आदला सगळं सोडून पहा त्यांनी पहिल्या पगारामध्ये काय केलं? काय केलं? आपल्या आई-वडिलांना अमेरिकेला घेऊन गेले. बायकोला लग्न करताना काय बोलले ते, की "मी 12 वर्षानंतर नोकरी सोडून भारतात जाऊन काम करणार आहे." आपल्या इकडे आता बायकोला बोलण्यासाठी पोरं काय-काय बोलतात तुम्हाला माहिती आहे. रात्र-रात्रभर फोन चालू असते आणि ते तिसऱ्याच विषयावर बोलतात. महत्त्वाच्या विषयावर बोलत नाहीत. तुम्ही जर त्या पद्धतीनं वागलात, तर तुम्ही एवढे मोठे होऊ शकता. आणि माझी शेवटची त्यांना विनंती आहे, शक्य असेल तर थोडं का होईना तुम्ही आतून काम करावं, धोरणापर्यंत जावं. तसं तुम्ही नाही म्हणता नेहमी, पण आम्ही पाहू पुढे भविष्यात काय होईल ते. व्ह्यूअर्सना सुद्धा एक सूचना आहे, की सूरज कदम सारख्या एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातून अमेरिकेत जाऊन परत आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आणखी काय करायला पाहिजे, हे सगळे ध्येय धोरणासाठी आणखी काय करता येतील, तर तुमच्या ज्या सूचना असतील, की आपण जिल्ह्यामध्ये काय वेगळे आणखी शिक्षणासोबत आणखी काय प्रोजेक्ट राबवू शकतो किंवा मग आणखी काय करू शकतो, तर त्या कमेंट करून कळवा. म्हणजे त्याच्यावर सुद्धा आम्हाला काय करता येते का पाहू. आपण नवीन काही विषय सुचतात का ते आपण पाहूया. धन्यवाद सूरज. धन्यवाद आशिष आणि तुझ्या प्रेक्षकांना पण धन्यवाद.